Hello everyone. We already started this topic number 4. We covered cancer as well as the diabetes. Okay, both these diseases are very important. Let's continue with the. I think we covered the types of diabetes. Okay, first type is the juvenile onset type, is also called as what IDDM, means insulin dependent diabetes mellitus, IDDM. Okay, it develops at the younger age below 40 years. Okay, in this type of diabetes the pancreas produces very little or no insulin, so administration of insulin is required, hence it is called as insulin dependent. Okay, insulin वरती डिपेंड असल्यामुळे याला आपण काय म्हणायचं, insulin dependent. Okay, body does not produce insulin. Okay, next, number second, adult or maturity onset type of diabetes, that is called as non-insulin dependent diabetes mellitus. It develops after 40 years. हे काय, बिलो 40 years. ओके, त्याला आपण IDDM म्हणायचं, आणि आफ्टर 40 years ला काय म्हणायचं आपण, NIDDM. ओके, in this type the diabetes, the pancreas produces inadequate amount of insulin. This type of diabetes can be controlled by dietary control, light exercise, or along with oral hypoglycemic drugs. Okay, sign and symptoms होगा, frequent urination and passing large volume of urine. Okay, इथे दिले बघा frequent urination. Okay, खूप जास्त वेळा ते युरिनेशनला जातात. इन्क्रीज थर्स्ट, त्यांना तहाने खूप लागतं. इन्क्रीज ॲपेटाईट, भूक लागते. लॉस ऑफ वेट, ओके, वेट कमी होत जातं. जनरल वीकनेस अँड फॅटिक, थकवा यायला लागतं. पेन इन द लिंक्स, इरिटेबिलिटी, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, प्रोन टू इन्फेक्शन, पॉसिबिलिटीज ऑफ इन्फेक्शन. प्रोन या शब्दाचा अर्थ काय, पॉसिबिलिटीज, डिलेड वुंड हिलिंग, स्लो हिलिंग ऑफ वुंड्स, काही जखम वगैरे झालं तर शक्यतो डायबिटीज पेशंटला ते लवकर बरं होत नाही. ओके, ब्लड व्हिजन, हळूहळू अंधार यायला लागतं किंवा दिसायलाच येत नाही. फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. इचिंग ऑफ स्किन अँड जेनेटल्स. ओके, जेनेटल पार्ट म्हणजे हा पार्ट. ओके, आपण प्रायव्हेट पार्ट म्हणतो त्याला, आणि इचिंग सुद्धा होतं. ओके, आणि अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, कधी कमी होतं कमी जास्त होतं. ओके, causative factors for pancreatic disease, defect in the synthesis of insulin or decrease in the number of beta cells. Heredity, it is also contributory factor for diabetes. Sedentary lifestyle म्हणजे बैठे काम, lack of exercise. Diet rich in carbohydrates and fats, फॅटी मटेरियल आपण जास्त घेतल्यामुळं सुद्धा डायबिटीज होतं. लठ्ठपणा वाढतो, ओबेसिटी म्हणतो पण त्याला. व्हायरल इन्फेक्शन, दिस मे लीड्स टू बीटा सेल्स डिस्ट्रक्शन. सोशल फॅक्टर्स लाईक ऑक्युपेशन, मॅरिटल स्टेटस, एज्युकेशन, इकॉनॉमिक स्टेटस अँड चेंजेस इन लाईफस्टाईल, याच्यामुळे सुद्धा डायबिटीज होऊ शकतं, आणि स्ट्रेसमुळे सुद्धा डायबिटीज होतं. प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल बघा. प्रायमरी प्रिव्हेन्शन, इन दिस केअर is taken before the occurrence of diabetes. It includes prevention of risk factors, maintenance of body weight मेंटेन ठेवला पाहिजे आपण. अवॉइड स्वीट फूड, ओके, डायबिटीज लोकांनी स्वीट खाऊच नाही. अवॉइड हाय इंटेक ऑफ डायबेटरी फायबर्स, ओके, डायटरी फायबर रिच सप्लिमेंट जर असेल तर ते सुद्धा आपण बंद केलं पाहिजे. अवॉइड ओबेसिटी, अल्कोहोल अँड स्मोकिंग, हे सगळं बंदच केलं पाहिजे. सेकंडरी प्रिव्हेन्शन, इट हॅज टू बी कॅरीड आउट आफ्टर डायबिटीज इज डिटेक्टेड. ओके, हे सगळं जर डायबिटीज आहे आपल्याला कळालं तरी सगळं बंद केलं पाहिजे. लेस शुगर कन्झम्पशन, कमी साखर खाल्लं पाहिजे. रिड्यूस सॉल्ट इंटेक इन द बॉडी. ईट मोर फिशेस, ओके, ईट मोर बीन्स, कडधान्य जास्त खाल्ले पाहिजे. स्लोली ॲब्झॉर्ब कार्बोहायड्रेट्स, ओट्स, इझी कुक राईस अँड स्वीट पोटॅटोज. ईट रेग्युलर टाइमली मील्स अँड ड्रिंक सेन्सिबल रिड्यूस ऑफ द कन्झम्पशन. ओके, the principles of prevention and control: maintenance of blood glucose level within normal limits, 70 to 90 मिलीग्रॅमच ठेवला पाहिजे आपण प्रत्येक वेळेस. मेंटेनन्स ऑफ बॉडी वेट, रुटीन चेकअप ऑफ ब्लड शुगर युरिन, प्रत्येक 2 किंवा 3 महिन्यांनी हे ब्लड शुगर लेवल आपण चेक केलं पाहिजे, शक्यतो प्रत्येक महिन्यालाच केलं पाहिजे. सेल्फ केअर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट विच इन्क्लूड्स प्रॉपर डाएट, ड्रग्स, सेल्फ examination of urine, if possible blood glucose self administration
ऑफ इन्सुलिन अँड पिरियडिक चेकअप्स असले पाहिजे. नेक्स्ट नंबर थर्ड डिसीज आहे ब्लाइंडनेस. अ पर्सन इज कन्सिडर्ड ब्लाइंड इफ हिज विजन इज लेस दॅन 1/20 ऑफ नॉर्मल विजन. ओके, आउट ऑफ 1/20 जर नॉर्मल विजन असेल तरच. ओके, or if he is unable to count his fingers at the distance of 3 meters. ओके, 3 मीटर पेक्षा कमी डिस्टन्स मध्ये सुद्धा त्याला जर आपले फिंगर्स किती हे काउंट करताना सुद्धा त्याला त्रास होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, ब्लाइंड पेशंट आहे म्हणायचं. कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस बघा, कॅटॅरॅक्ट विच ऑकर्स फ्रिक्वेंटली इन ओल्ड एज. ओके, इट इज मेन कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस. ओके, trachoma is a important cause of blindness. Communicable disease like trachoma, tuberculosis, meningitis, measles, diphtheria हे सगळं कम्युनिकेबल डिसीज मध्ये झालेलं आहे. आपला डोळा असा दिसतो ओके ब्लाइंडनेसच्या अगोदर, आणि ब्लाइंडनेस जर झाला तर हा व्हाईट पार्ट इथे दिसायला लागतं. ओके, नेक्स्ट आहे माल न्यूट्रिशन ड्यू टू विटॅमिन ए डिफिशियन्सी, इंजुरीज फ्रॉम कॉटेज इंडस्ट्रीज लाईक कार्पेंट्री, स्टोन क्रशिंग, ब्लॅक स्मिथिंग ह्या लोकांना सुद्धा हाय रिस्क मध्ये असतात हे. सोशल फॅक्टर्स लाईक पॉवर्टी, सुपरस्टिशन अँड इनएडिक्वेट हेल्थ सर्व्हिसेस. प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल बघा, इनिशियल असेसमेंट. इट इन्क्लूड्स मॅग्निट्यूड, जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन अँड कॉज ऑफ ब्लाइंडनेस विथ कंट्री बाय सर्वेज. ओके, प्रायमरी आय केअर कसं करू शकतो बघा आपण. इट इन्क्लूड्स द आय कंडिशन्स लाईक acute conjunctivitis, trachoma, aristoloemia, etc. by supplying essential drugs like tetracycline, vitamin E, bandages, etc. and locally training primary health workers. Secondary care, this involves management of common eye conditions, reading of blindness like cataract, ocular trachoma, glaucoma. This is arranged either in PHCs or in district hospital or by mobile clinics, eye camps. Okay. Next है tertiary care. Okay, which provides sophisticated eye care such as retinal detachment, surgery, corneal grafting and other measures, includes education and blind specialist schools and utilization of their services in the employment. Okay, here special programs दिलेले आहेत काही. नेक्स्ट डिसीज आहे नंबर 4 कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. डायरेक्टली आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया. करोनरी हार्ट डिसीज, रुमॅटिक हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, कार्डियाक फेल्युअर आणि अरेथमियास हे डायग्राम मध्ये दिलेलं आहे, बघून घ्या. आता नंबर अथेरोस्क्लेरोसिस आणि एमआय, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. करोनरी हार्ट डिसीज हे त्याचे टाइप्स दिलेले आहेत. ओके, अरेथमिया म्हणजे काय, एंजाइना पेक्टोरिस म्हणजे काय. आता एंजाइना पेक्टोरिस बघा, चेस्ट पेन ड्यू टू इनएडिक्वेट ब्लड फ्लो. ओके, ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे एंजाइना पेक्टोरिस होतो. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे a loss of living heart muscles as a result of coronary heart occlusion, conjunctive heart failure आणि arrhythmias, abnormal heartbeat असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉजिटिव्ह फॅक्टर्स बघा, हेवी स्मोकिंग, हायपरटेन्शन, हाय लेवल ऑफ सेरम कोलेस्ट्रॉल, फॅमिली हिस्ट्री ऑफ CHD, डायबिटीज मेलायटस. प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल बघा, हे सगळं सेमच आहेत. ओके, प्रॅक्टिस हेल्थी लिव्हिंग habits. Okay, eat a healthy diet, maintain heavy weight. Okay, हे सगळं आपण केलं पाहिजे. लिमिट ऑफ अल्कोहोल फ्री. हायपरटेन्शन म्हणजे स्ट्रेस. ओके, त्याचे कॉजेस बघा, हेरिडिटरी अँड फॅमिली हिस्ट्री, ओबेसिटी, स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके, हायपरटेन्शन मीन्स हाय ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज द फोर्स ऑफ प्रेशर exerted by the blood on the inside wall of the blood vessel. हायपरटेन्शन नसताना बघ कसं पंप करतं आपलं हार्ट, blood flows easily through vessels. Okay, hypertension झाल्यानंतर heart pumping harder. Okay, blood may not flow easily through the vessels, असं डिस्टर्बन्स होऊ शकतं. ठीक आहे. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघा, अवॉइडन्स ऑफ रिस्क फॅक्टर्स. ओके, वेट रिडक्शन इन अँड एक्सरसाइज. ओके, रिड्यूस स्ट्रेस अँड स्ट्रेन इन लाईफ. ओके, ट्रीटमेंट विथ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स दिलं पाहिजे आणि हेल्थ एज्युकेशन दिलं पाहिजे. ओके, rheumatic heart disease RHD occurs in individual below 20 years of age. Okay, लहान मुलांना सुद्धा किंवा यंगर पेशंटना सुद्धा होऊ शकतं हे. हा एक रुमॅटिक फिवरचा पार्ट आहे. इज अ डिसीज ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज पर्टिक्युलरली इन हार्ट अँड जॉईंट्स. इट इज कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ थ्रोट्स अँड ऑफ ग्रुप ए हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय. ओके, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघायचं. ट्रीट कॉज ऑफ थ्रोट इन्फेक्शन इन चिल्ड्रन प्रॉम्प्टली. Mass screening of children for RHD should be done through school health service, socio-economic and
लिव्हिंग कंडिशन्स ऑफ पब्लिक हेल्थ शुड बी इम्प्रूव्ड. हेल्थ एज्युकेशन दिलं पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीज बघा, नॉर्मल वॉल्व असं असतं आपलं हार्टचा, ओके, हा डॅमेज्ड वॉल्व आहे, ओके, असं डॅमेज होत जातो आणि आपल्याला रोमॅटिक हार्ट डिसीज येऊ शकतो. ठीक आहे. मॉडेल MCQ क्वेश्चन दिलाय मी इथं, ओके. क्वॉशिओरकर इज अ डिसीज कॉज्ड बाय, कशामुळे होऊ शकतं बघा, डेफिशियन्सी ऑफ न्यूट्रिएंटमुळे क्वॉशिओरकर डिसीज होतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरिया, ओके, कॉलरा. त्याचं आन्सर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हायरल डिसीज. Pneumonia is not a viral disease. Ringworm is a disease caused by fungi. Deficiency of vitamin C काय असू शकतं, स्कर्वी. Deficiency of vitamin K, okay, hemorrhage. Which of the following disease is spread through coughing and sneezing, okay, diphtheria. याला आपण कोरोना व्हायरस सुद्धा हे याच कॅटेगरीमध्ये येतं. माल फंक्शनिंग ऑफ पॅनक्रियाज कॉजेस डायबिटीज, ओके. फर्स्ट वॅक्सिन वॉज प्रोड्युस्ड बाय जेनर, ओके. या जेनर नावाच्या सायंटिस्टनं हे सगळं इन्व्हेंट केलेलं आहे. परत एकदा रिपीट करतो, ओके, तुम्हाला लक्षात येईल सगळं. ब्लाइंडनेस पासून आपण हा पार्ट स्टार्ट केला होता, ओके. या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅन्सर, टाईप ऑफ कॅन्सर, टाईप ऑफ ट्युमर्स, ओके. त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ओके. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, ओके. त्याच्यानंतर ब्लाइंडनेसचं पार्ट आहे, तर ब्लाइंडनेस सुद्धा तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या एकदा. हा व्हिडिओ एकदा दोनदा बघा, लिहून काढा. हे ॲज इट इज नोट्स मी इथं टाकलेले आहेत, त्याच्यासोबत काही सपोर्टिव्ह पिक्चर्स मी टाकलेले आहेत, ओके. सपोर्टिव्ह पिक्चर्स फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहे, हे नोट्स तुम्हाला पाठ पाहिजे, ओके. एकदा सिलेबस संपल्यानंतर मी गुगल मीटद्वारे वायवा घेणार आहे, ओरल एक्झामिनेशन असं आपण त्याला म्हणतो. कोरोनरी हार्ट आर्टरी डिसीज कसं असू शकतं बघा, हे नॉर्मल आर्टरी आहे आपला, ओके. आणि नॅरोविंग ऑफ आर्टरी, हे फॅट डिपॉझिशन झाल्यामुळं काय होतं, हळूहळू हा ब्लॉक व्हायला लागतं, लिपिड डिपॉझिट ऑफ प्लेक, ओके. कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो आपण त्याला, ओके. हे चार्ट फॉलो करा. eat a healthy diet, maintain a healthy weight, be active on most of the days, don't smoke and or use tobaccos, limit alcohol uses, ओके. हे असं दिलेलं आहे. हायपरटेन्शनचं मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये. रोमॅटिक हार्ट डिसीज हा एक हार्ट वॉल्वचं डॅमेजचं पार्ट आहे, ओके. प्रिव्हेन्शन ऑफ तुम्हाला सांगितलं होतं, नॉर्मल वॉल्व्स आपले हार्टचे कसं असतात आणि डॅमेज्ड वॉल्व्स कसं असतात इकडे दिलेल्या डायग्राम्समध्ये, ओके. एकदा हे डिटेलमध्ये बघून घ्या, ओके. टाइप्स ऑफ हार्ट डिसीज दिले बघा इथं. अथेरोस्क्लेरोसिस डिसीज हे फॅट डिपॉझिशन केल्यामुळे काय होतं, फेन आपलं असं ब्लॉक व्हायला लागतं. हे कार्डियक अरेथमिया, हळूहळू आपले पल्स रेट वगैरे कमी झाल्यामुळे असं होतं, ओके. हार्ट वॉल डॅमेज, हे वॉल त्याचं आहे ओपनिंग, हे हळूहळू डॅमेज व्हायला लागतं, ओके. हे हार्ट इन्फेक्शन्स आहे ते, आणि हार्ट फेल्युअर आहे, ओके. प्रिव्हेन्शन मेजर्स अगेन्स्ट नाईट ब्लाइंडनेस, ओके. विटॅमिन ए रिच डाएट आपण घेतलं पाहिजे आणि कंटिन्युअसली आय चेकअप केलं पाहिजे, ओके. हे हेल्दी लिव्हिंग फॉर डायबिटीज आहे, ओके. ठीक आहे, कळतं. हे 7 सिम्पटम्स ऑफ डायबिटीज आहे, ओके. हे सिम्पटम्स आहेत, ओके. फंगल इन्फेक्शन होतं, शक्यतो जखम होऊ द्यायचं नाही डायबिटीज पेशंटला, ते कधीच क्युअर होत नाही किंवा कमी होत नाही. तुम्हाला मी मॉडेल MCQ क्वेश्चन पण दिलेले आहेत, कसं तुमचं ऑनलाईन एक्झाम जर झालं तर कसं टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात ते सुद्धा इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा तुमचा चॅप्टर नंबर 4 इथेच संपतो, ओके. खूप सिंपल आहे, तो एकदा दोनदा हे वाचून घ्या. हा व्हिडिओ डबल बघा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर साइन अँड सिम्पटम्स प्रत्येक वेळेस पाठ करून ठेवा, त्या त्या डिसीजचे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, ओके. काय अडचण असेल तर तुम्ही अंडरलाईन करून ठेवा नोट्समध्ये, आणि गुगल मीटिंगच्या द्वारे आपण ते रिपीट करूया, ठीक आहे. राहिलेलं नेक्स्ट जो टॉपिक आहे ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला चालू करूया. हे तुमचं 4था टॉपिक इथे संपतो. थँक्यू.